श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला रावणाचा वध कसा झाला याची कथा सांगणार आहे। तर चला तर मग आपण बघूया रावणाचा वध कसा झाला। तर वनवासात असताना श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता पंचवटीत राहत होते। रावणाने कपटी युक्ती करून सुवर्णमृगाच्या रूपाने मारीचाला पाठवले। सीतेने तो मृग मागितला। राम त्याला पकडायला गेले। त्यानंतर रावणाने साधूंचा वेश धारण करून सीतेकडे भिक्षा मागायला आला आणि तिला पळवून नेले। त्यानंतर श्रीरामाचा शोध प्रयत्न चालू झाला। सीतेचा ठाव ठिकाणा न लागल्याने राम खूप दुःखी झाले। त्यांना सुग्रीव व त्यांचा पराक्रमी सेनापती हनुमान भेटले। रामाने सुग्रीवास मदत केली आणि मग वानर सेवा रामाच्या सोबत झाली। हनुमानाने समुद्र ओलांडून लंकेत जाऊन अशोक वाटिकेत सीतेला भेटले। त्यांनी तिला रामाच्या अंगठीचा दाखला दिला। त्यानंतर हनुमानाने लंकेत उधळण केली आणि रावणाला धमकी दिली। त्यानंतर राम सेतू व लंकेवरील लढाई झाली। या लढाईमध्ये रामाला समुद्र पार करायचा होता। त्यांनी समुद्र देवतेची प्रार्थना केली। मग वानरांनी मोठे मोठे दगड टाकून समुद्रावर राम सेतू बांधला। त्या मार्गाने संपूर्ण वानर सेना व राम लक्ष्मण लंकेत पोहोचले। तिथून युद्धाची तयारी चालू झाली। लंकेत रावण युद्ध सुरू झाले। प्रथम रावणाचा मुलगा अक्षय कुमार हनुमानाने मारला। नंतर रावणाचा भाऊ कुंभकर्ण रणांगणात आला। त्याने मोठी हानी केली, पण श्रीरामाने त्याला पराभूत करून ठार केले। रावणाचा दुसरा मुलगा मेघनाद म्हणजेच इंद्रजित फार बलवान होता। त्याने लक्ष्मणाला नागपाशात अडकवले, पण गरुडाने लक्ष्मणाला सोडवले। शेवटी लक्ष्मणाने मेघनादाचा वध केला आणि त्यानंतर रावण स्वतः रणांगणात उभारला। त्याच्या 10 मस्तकामुळे तो अजय भासत होता। रामाने त्याच्यावर वारंवार बाण सोडले, पण त्याचे मस्तक परत उगवत होते। तेव्हा ऋषी अगस्त्य आले आणि त्यांनी श्रीरामाला आदित्य हृदय स्तोत्र सांगितले। रामाने सूर्यदेवताची प्रार्थना केली आणि पुन्हा शक्ती मिळवली। त्यानंतर रामाने भगवान महादेवाची आठवण करून ब्रह्मास्त्र सोडले। ते अस्त्र रावणाच्या हृदयात जाऊन घुसले आणि रावणाचा अंत झाला। देवताने आकाशातून फुले उधळून रावणाचे सत्वन केले। त्यानंतर रावणाच्या मृत्यूनंतर लंकेत शांती प्रस्थापित झाली। सीतामाता मुक्त झाली आणि श्रीरामाने विजयी होऊन अयोध्याला परतले। त्यांच्या परतण्याचा आनंद उत्सव केला गेला आणि याच विजयाच्या स्मृतीत आपण आजही दसरा म्हणजेच विजयादशमी साजरा करतो। धन्यवाद। तर माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।